कल्पना करा, काळ सरळ पुढे जात नाहीये, तर एका प्रचंड, कधी न संपणाऱ्या चक्रात फिरतोय. आज आपण हिंदू धर्मातील 4 युगांच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. सृष्टी आणि विनाशाच्या या वैश्विक चक्राचा एक प्रवास करणार आहोत. तर काळ ही एक सरळ रेषा आहे की एक वर्तुळ? आपण सहसा काळाला कसं पाहतो? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ एका सरळ रेषेत, बरोबर? पण विचार करा, जर काळ स्वतःचीच पुनरावृत्ती करत असेल तर? हिंदू तत्वज्ञानानुसार नेमकं हेच घडतं. काळ एका मोठ्या वर्तुळात फिरतो. आणि हे जे वैश्विक चक्र आहे ना, ते 4 मुख्य युगांमध्ये विभागलेलं आहे. पहिलं सत्ययुग, मग येतं त्रेतायुग, त्यानंतर द्वापरयुग आणि शेवटी कलियुग. ही 4ही युगं मिळून एक महायुग तयार होतं. बरं, हे चक्र म्हणजे फक्त काहीतरी कल्पना नाहीये. यामागे एक अचूक गणित आहे. एक प्रकारचं वैश्विक घड्याळच म्हणा ना. चला तर मग, या घड्याळाची रचना जरा जवळून पाहूया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे चक्र एकदा फिरून थांबत नाही. अजिबात नाही. ते अविरत चालूच राहतं. प्रत्येक कलियुगाच्या शेवटी एक प्रलय होतो. आणि मग काय? पुन्हा एका नव्या, तेजस्वी सत्ययुगाची सुरुवात होते. सृष्टी आणि विनाशाचा हा खेळ खरंच अंतहीन आहे. आता हे बघा, प्रत्येक युगाचा जो कालावधी आहे ना, तो एका खास गुणोत्तरात कमी होत जातो. ते म्हणजे 4:3:2:1. याचा अर्थ काय? सोपं आहे. जसं जसं आपण चक्रात पुढे जातो, म्हणजे सत्ययुगापासून कलियुगाकडे, तसं तसं सद्गुण आणि मानवी आयुष्यसुद्धा कमी होत जातं. आणि ही वर्ष काही थोडी थोडकी नाहीयेत. शास्त्रानुसार ह्या 4ही युगांचा मिळून कालावधी किती असेल? तब्बल 43,20,000 मानवी वर्षे. विचार करा. यातलं सर्वात मोठं सत्ययुग 17 लाख वर्षांपेक्षा जास्त काळ चालतं, तर सर्वात लहान कलियुग 4,32,000 वर्षांचं असतं. किती प्रचंड आकडे आहेत हे. चला तर मग, या चक्राच्या सुरुवातीला जाऊया. बोलूया पहिल्या आणि सगळ्यात परिपूर्ण युगाबद्दल, सत्ययुग. याला सुवर्णकाळ का म्हणतात? कारण सोपं आहे. हा तो काळ होता जेव्हा माणूस आणि देव यांच्यात फारसा फरकच नव्हता, असं म्हणतात. सचोटी, सद्गुण या गोष्टी श्वासाइतक्याच नैसर्गिक होत्या. म्हणजे विचार करा, एक परिपूर्ण, आनंदी जग. आणि या काळात धर्म म्हणजे सद्गुण त्याच्या 4ही पायांवर एकदम भक्कमपणे उभा होता. कोणते आहेत हे 4 पाय? तर सत्य, दया, तप आणि दान. याचाच अर्थ समाज पूर्णपणे नैतिक आणि शुद्ध होता. सगळं कसं आदर्श होतं. पण कोणतीही गोष्ट कायम टिकते का? नाही. सत्ययुगाच्या या परिपूर्णतेनंतर गोष्टी बदलायला लागतात. पुढच्या 2 युगांमध्ये हळूहळू नैतिकतेचा ऱ्हास कसा होतो तेच आता पाहूया. तर त्रेतायुगात पहिला बदल होतो. माणसांमध्ये बुद्धी तर विकसित झाली, पण त्यासोबतच ना मी आणि माझं ही स्वार्थाची भावना पण जन्माला आली. आणि यामुळे काय झालं? धर्माचा एक पाय म्हणजे तप कमी झाला. आता धर्म फक्त 3 पायांवर उभा राहिला. मग येतं द्वापर युग. आणि इथं हा ऱ्हास आणखी वाढतो. माणसं भावना आणि इच्छांच्या जास्तच आहारी जातात. दैवी आणि आसुरी प्रवृत्तींचा संघर्ष सुरू होतो. आता धर्माचे फक्त 2च पाय उरतात, सत्य आणि दया. दान आणि तप हे गुण जवळपास नाहीसे होतात. आणि आता आपण पोहोचलो आहोत त्या युगाकडे ज्यामध्ये शास्त्रानुसार आपण सगळे सध्या जगत आहोत. कलियुग. कलियुग म्हणजेच लौहकाळ किंवा आयर्न एज. शास्त्रानुसार हेच ते युग आहे ज्यात आपण आज आहोत. हा काळ आहे भौतिकवादाचा, संघर्षाचा आणि आध्यात्मिक अज्ञानाचा. इथं सद्गुण त्याच्या सगळ्यात खालच्या पातळीवर पोचलेला असतो. या युगाचं मुख्य वैशिष्ट्य काय? तर भौतिक गोष्टींवर प्रचंड भर. यश, आनंद, आपली ओळख सगळं काही बाह्य वस्तूंशी जोडलं जातं. आणि या धावपळीत आपण खरं तर कोण आहोत, आपलं मूळ स्वरूप काय आहे, याचाच विसर पडतो. हा फरक बघा किती मोठा आहे. सत्ययुगात मानवी स्वभाव दिव्य आणि शुद्ध होता, तर कलियुगात तो पूर्णपणे भौतिक बनला आहे. तिकडे प्रेरणा होती सत्य आणि आनंद, तर इकडे आहे फक्त इच्छा आणि संपत्ती. आणि धर्म तो 4 पायांवरून कोसळून केवळ एका पायावर, म्हणजे फक्त सत्य या पायावर कसा तरी टिकून आहे. मग प्रश्न पडतो की या अंधारलेल्या युगाचा शेवट कसा होणार? यात काही आशेचा किरण आहे का? हो, आहे.
चला पाहूया विनाश आणि पुनर्जन्माची ही प्रक्रिया कशी आहे. तर पुराणानुसार असं सांगितलं जातं की कलियुगात दुष्टता आणि अराजकता इतकी वाढते की की पृथ्वीवर जीवन जगणंच असह्य होऊन जातं. जेव्हा अधर्म अगदी शिगेला पोचतो ना, तेव्हा एका मोठ्या वैश्विक बदलाची वेळ येते. आणि याच मोठ्या बदलासाठी असं मानलं जातं की भगवान विष्णू आपला अंतिम अवतार घेतील. तो अवतार म्हणजे कल्की. एका पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन कल्की अवतार येईल, दुष्टांचा नाश करेल आणि पुन्हा एकदा धर्माची म्हणजे सत्याची पुनर्स्थापना करेल. कल्कीच्या आगमनाने हे चक्र पूर्ण होतं. प्रलय नावाच्या एका महाविनाशात सगळ्या वाईट शक्तींचा अंत होतो. मग काही काळ वैश्विक विश्रांती आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका नवीन शुद्ध सत्ययुगाची पहाट होते. आणि हे चक्र पुन्हा नव्याने सुरू होतं, अविरत. आणि हे सगळं आपल्याला एका खोल विचाराकडे घेऊन जातं. जर आपण खरंच भौतिकवादाच्या आणि संघर्षाच्या युगात जगत असू, तर मग अशा काळात आपल्या खऱ्या आध्यात्मिक स्वरूपाला ओळखण्याचं महत्त्व नेमकं काय असेल, यावर नक्की विचार करा.